नमस्कार. आज आपण बनवणार आहे लसुणी मेथी. लसुणी मेथी बनवण्यासाठी मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायची आहे. मेथी बारीक कट करून घ्यायची. मेथी आपली कट झाली आहे. आता आपण रेसिपीला स्टार्ट करणार आहे. आपल्याला लसूण कट करून घ्यायचं आहे बारीक बारीक. लसूण मेथीसाठी लसूण थोडा जास्तच लागणार आहे आपल्याला. ग्रेव्हीसाठी लागणारे आपल्याला साहित्य: भाजलेली तीळ, कोणी डाळवं म्हणतात, कोणी डाळ्या म्हणतं, कोणी फुटाण्याची डाळ म्हणतं, ती डाळ 2 चमचे, 2 चमचे तीळ, 2 चमचे शेंगदाणे भाजलेले किंवा शेंगदाण्याचा कूट असेल तर शेंगदाण्याचा कूट, आणि 5-6 काजू. याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला. त्यासाठी घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं. त्यात टाकायचे 2 चमचे तीळ, 2 चमचे डाळ, 2 चमचे शेंगदाणे, 5-6 काजू, आणि हे मिक्सरला पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायचं. आता लसुणी मेथी बनवायला सुरुवात करायची आपल्याला. त्यासाठी कढई ठेवून घ्यायची. गॅस चालू करून घ्यायचं आहे. कढई गरम झाली की त्यात तेल टाकायचं. तेल आपलं गरम झालंय. त्यात आपल्याला अर्धा चमच जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरे तडतडले की आपल्याला लसूण टाकायचं चॉप केलेला. लसूण हलका ब्राऊन होऊ द्यायचा आहे. मेथी टाकून घ्यायची. मेथीवर थोडं झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटात मेथी परत बघून घ्यायची. खूप वेळ नाही फ्राय करायची आपल्याला अशी मेथी, अगदी थोडा वेळच करायची. भाजी आपली झाली आहे. आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायची. आपल्याला परत कढई गरम करून घ्यायची. त्यात तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झाले की जिरे टाकायचे. जिरे तडतडले की लसूण टाकायचं. लसूण ब्राऊन व्हायला लागला की लाल मिरची पावडर टाकून घ्यायची. मी माझ्या आवडीनुसार टाकते. त्यानंतर धनिया पावडर, थोडी हळद. ते टाकल्यानंतर आपण जे मिक्सरला बॅटर काढलं होतं ना ते सगळं टाकून घ्यायचं.
हे मिक्स करून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते पाणी पण टाकायचं आपल्याला थोडंसं. आता झाकण काढून चेक करून घ्यायचं आपल्याला. आपल्या मसाल्याला तेल सुटलंय, छान हलवून घ्यायचंय. आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिटं शिजू द्यायचंय बारीक गॅसवर. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. भाजी आपली उकळायला लागली आता. त्यात ही शिजवलेली मेथी टाकून घ्यायची आपल्याला. मिक्स झाली, झाकून ठेवायची आता आणि शिजू द्यायची. भाजी आपली झालेली. आता गॅस बंद करून द्यायचा आहे.